नमस्कार प्रेक्षक हो, मी डॉक्टर वीणा राऊत, साईनाथ कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, प्रगतीनगर, नागपूर. आपण ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ नागपूर यांच्या वतीने मागील महिन्यात अर्थात 7 नोव्हेंबरला आपण एक कोरोना काळातील ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वतोपरी काय समस्या आहेत याच्यावर आपण मुलाखत घेण्यात आली होती आणि ती मुलाखत फारच अप्रतिम अशी झाली, कारण त्यातून केवळ समस्याच नव्हे तर समस्यांचे निराकरणसुद्धा कसे करायचे याचा आपल्याला संदर्भ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला होता. त्या अनुषंगाने त्यातला दुसरा टप्प्यात आपण प्रवेश करणार होतो आणि आता आपण त्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहोत. आजचा विषय आहे फार अत्यंत महत्त्वाचा असा विषय आजचा आहे, कारण यंदाच्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 2020च्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ नागपूर या संस्थेने एक घोषणा केली होती. घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. यापुढे केविलवाणे वृद्धत्व नाही तर सन्माननीय ज्येष्ठत्व अशी अत्यंत आत्मविश्वासाने घोषणा केलेली आहे. तेव्हा या घोषणेच्या संदर्भात निश्चितच त्यांची काही ठोस भूमिका असावी असा संकेत निश्चितच आपल्या मनामध्ये आलेला आहे. तेव्हा या घोषणेच्या संदर्भात ते काय सांगू इच्छितात, कारण हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण घोषणा फारच हृदयाला भिडणारी अशी घोषणा आहे. आणि यासोबत या विषयावर जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रभुजी देशपांडे सर, तद्वतच सचिव असणारे ॲडव्होकेट अविनाश तेलंग सर. नमस्कार देशपांडे सर, तेलंग सर. आणि रसिक प्रेक्षक हो, आपणेसुद्धा मनापासून स्वागत. आपण जो विषय घेतलेला आहे आणि जी घोषणा आपण केली ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. तर पहिला प्रश्न मी घेऊन जाते आहे प्रभुजी सरांकडे. सर, सर्व वरिष्ठ नागरिकांना सातत्याने जो सन्मान मिळायला पाहिजे, जे आपलं मत आहे आणि आपण जी घोषणा केलेली आहे की यापुढे केविलवाणे वृद्धत्व नाही तर सन्माननीय ज्येष्ठत्व, हा अत्यंत महत्त्वाचा घोषणा आपण केलेली आहे. या घोषणेच्या संदर्भात आपण काय ठोस भूमिका आहे किंवा आपली संकल्पना काय आहे याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे आणि अर्थात प्रेक्षकांना सुद्धा. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या उत्सव प्रसंगी आम्ही जी त्यावेळी घोषणा केली होती की ज्येष्ठ नागरिकाचं जे काही तो जो कोशावरती आधारित आहे, कोणावरती तरी तो भार आहे, अशा प्रकारची भूमिका ज्येष्ठ नागरिकाची जी काही होते ती होऊ नये आणि त्याच्यामधनं त्याला तो कुटुंबातला भार नाही, तो समाजातला भार नाही, तो देशातला भार नाही, तर तो ज्येष्ठ नागरिक, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक जो 60 वर्षाच्या वरचा आहे हा देशाची राष्ट्रीय संपत्तीच आहे, अशी ही भूमिका घेऊन आम्ही यावेळचा हा उद्योग उभारलेला आहे. आता याच्यामध्ये आमची सन्मानाची भूमिका म्हणजे अशी आहे की शेवटी काय की जो ज्येष्ठ नागरिक ज्याला आपण म्हणतो तो 60 वर्षाच्या वरचा आहे याला ज्येष्ठ नागरिक म्हणतो. पण साधारणत मनुष्याची जी कार्यक्षमता असते, जी मानसिक क्षमता असते, जी शारीरिक क्षमता असते, ही साधारणतः या वयामध्ये ही क्षीण होत जात असते. आणि अशावेळी त्याला निश्चितपणे काही ना काहीतरी त्याला काही एक संरक्षण पाहिजे असतं, त्याला आर्थिक संरक्षण पाहिजे असतं, आरोग्याच्या विषयी त्याला सोयी पाहिजे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि घरामध्ये एक त्याला चांगलं असं वातावरण, सौहार्दतेचं वातावरण त्याला अपेक्षित असतं या वयामध्ये. आणि म्हणून त्याच्याकरता आम्ही अशी एक योजना, अर्थक्रांतीच्या लोकांनी जी काही एक योजना मांडलेली आहे, ज्येष्ठ नागरिकाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून दर्जा मिळावा, तर त्या दृष्टीने ती मागणी आम्ही उचलून धरलेली आहे. आणि ही जर करायची असेल तर राष्ट्रीय संपत्ती म्हटल्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकाचं आर्थिक अडचणी ज्या त्याला साधारण त्या काळामध्ये आलेल्या असतात, तर त्याच्या सोडवणुकीकरता आणि हा जो ज्येष्ठ नागरिक आम्ही असा म्हणतो, हा 60 वर्षाच्या वरचा म्हणतो, परंतु हा असा ज्येष्ठ नागरिक जो सर्वसामान्य आहे, जो खेड्यापाड्यात राहतो, जो शहरामध्ये सुद्धा असतो, परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकाला काही उत्पन्न असं त्यावेळी नसतं किंवा काही लोकांची पेन्शन असते त्यांना, पण ती पेन्शनसुद्धा अत्यल्प असते. आणि म्हणून अशा परिस्थितीत
या ज्येष्ठ नागरिकाला एक सरकारद्वारे 10,000 रुपये महिना आणि त्याच्यावरती 500 रुपये असं महागाई भत्ता या दृष्टीने त्याला देण्यात यावा, अशी आमची या बाबतीमध्ये मागणी आहे. आणि हे जर आपण कोणी म्हणेल की आता एवढं 10,500 रुपये द्यायचे, तर हे कसे काय द्यायचे? तर याच्याकरता एक आर्थिक योजना अर्थक्रांतीच्या व्यक्तीने ती मांडलेली आहे आणि ती योजना कशा पद्धतीने आपल्याला लागू करता येईल याचा विचार आमचे तेलंग जे आहेत हे आपल्याला त्याप्रमाणे समजावून सांगतीलच. पण ह्या दृष्टीने त्याला ज्या त्याच्या उतरत्या आयुष्यामध्ये ह्या ज्या अनेक अडचणींना त्याला तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे त्याची मानसिक शारीरिक क्षमता आणि त्याचा जो एकूण जो दर्जा जो असतो हा त्याचा जो खालावलेला असतो, त्याची मानसिक एक क्षमता जी असते ती थोडीशी दुर्बल झालेली असते. कोणता निर्णय घेण्याकरता एकदम तो घेऊ शकत नाही आणि म्हणून ह्या दृष्टीने त्याला काहीतरी शेवटी आर्थिकच मदत ही असावी लागते. प्रत्येक पेन्शनरचं काय उत्पन्न इतकं असेल असं नाही आहे. आपण सामान्य माणसाचा या ठिकाणी विचार करतो आहे. खेड्यातला मजूर, शेतमजूर, शहरातल्या अनेक ज्याला हाऊसवाईफ्स असं म्हणतो, हा स्त्री पुरुष असा कोणताही भेद न करता अशा सगळ्यांचा याच्यामध्ये आपण विचार केलेला आहे ज्येष्ठ नागरिक. आणि यांना योग्य प्रकारचं आर्थिक सहाय्य जर योग्य प्रकारचं या काळात मिळालं तर त्यांचं मानसिक स्वास्थ्यही व्यवस्थित राहील. आरोग्याच्या योजनासुद्धा त्यांना करता येतील. मागच्या ह्याच्यात आम्ही जसं म्हटलं होतं विमा योजनेचा आरोग्य विमा योजना मांडला होता. अशा सगळ्या कोणत्या ज्या काही योजना असतील त्या सगळ्या योजनांमध्ये त्यांना सहभागी होता येईल. त्याकरता आर्थिक सहाय्य हे 10,000 रुपये महिना आणि त्याच्यावर 500 रुपये या प्रकारचं महागाई भत्ता हे देण्यात यावा अशी आमची मागणी. अत्यंत महत्त्वाची आणि रास्त मागणी आहे प्रभूजी आपली. कारण आपण एक वाक्य बोलले की ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्राची संपत्ती आहे. अगदी बरोबर आहे. कारण ज्येष्ठ नागरिक आहे राष्ट्राची संपत्ती, नका होऊ देऊ नका त्यांची दुर्गती. कारण ती माणसं आहेत म्हणून. कारण ज्येष्ठ नागरिक जी आहेत ही एक प्रकारच्या राष्ट्राचा आपला कणा आहे आणि तो कणा जर आपला साबूत राहिला तर आपण सगळा देश आणि राष्ट्रसुद्धा सुरक्षित राहू शकतं. हे आपल्याला इथे नमूद करायलाच पाहिजे. आणि म्हणून आपण जी मागणी मागितलेली आहे की 10,000 रुपये महिना आणि 500 रुपये महागाई भत्ता, ही सुद्धा मागणी आपली अत्यंत रास्त आहे. या संदर्भामध्ये आपल्या काही योजना असतील कदाचित, तर या योजनेची आर्थिक बाजू काय आहे ही मी तेलंग सरांना विचारणार आहे. तेलंग सर, आपण सांगा की या योजनेची आर्थिक बाजू काय आहे? सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग काय आणता येत नाही. त्याच्यामुळे काय आहे की जर पुरेसा पैसा नसेल तर माणूस जीवन जगू शकत नाही. आणि त्याच्यामुळे 2019 साली असं लक्षात आलं की भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं दरडोई उत्पन्न मासिक 10,500 म्हणजे वार्षिक 1,26,000 होतं. जर सन्माननीय आयुष्य जगायचं असेल तर तेवढी रक्कम वार्षिक 1,26,000 ही प्रत्येक ज्येष्ठाला मिळाली पाहिजे आणि तो त्याचा हक्क आहे. आणि तो जर मिळायचा असेल तर आपण त्याचं गणित जेव्हा काढलं तेव्हा असं लक्षात आलं की भारतामध्ये एकंदर 11 कोटी असे ज्येष्ठ आहेत की ज्यांना 10,500 रुपयापेक्षा कमी पैसे मिळतात. काहींना काहीही मिळत नाही. खेड्यातले मजूर आहे, शेतकरी आहे, या सगळ्याचा विचार केल्यानंतर लक्षात असं आलं की 11 कोटी ज्येष्ठांना जर आपण पैसे देतो म्हटलं, ज्यांना 10,500च्या वर उत्पन्न आहे त्यांना बघायचं, तर ती रक्कम 14 लाख कोटी येते. आता 14 लाख कोटी म्हणजे एकदम मोठा आकडा वाटतो, पण तसं नाही आहे. हा आपला विशाल देश आहे. याच्यामध्ये असं आहे की EPS 95चे लोक, कोणाला पेन्शन 500 आहे, कोणाला 1000 आहे, कोणाला 1500 आहे, 2000 आहे. ॲव्हरेज पेन्शन प्रत्येक EPS 95वाल्याला 1600 रुपये महिना मिळते. असे 65 लाख EPS 95चे लाभार्थी आहेत, ज्यांची वार्षिक बोजा जो आहे तो 1,30,000 कोटींनी कमी होणार आहे. कारण प्रत्येकाला तुम्हाला 10,500 द्यायची गरज नाही, त्याला जे पैसे मिळतात ते वजा होतील. त्यामुळे 1,30,000 कोटीची वजावट होईल. ज्या लोकांना कोणाला 2,000 उत्पन्न आहे, कोणाला 4,000 आहे, कोणाला 5,000 आहे, त्यांची रक्कम काढली तर ती 70,000 कोटी होते. म्हणजे हे टोटल हे 2 लाख कोटी एकंदर 14 लाख कोटीपर्यंत वजा होतात. म्हणजे वार्षिक बोजा आला 12 लाख कोटी. आता हा 12 लाख कोटी म्हणजे कुठलेही नवीन कर कोणावरही लागणार नाहीत. कोणाला असं वाटायचं कारण नाही की माझ्या खिशातले पैसे काढले जातात आणि ज्येष्ठांच्या खिशात चालले.
ही जी योजना आहे हा भांडवली खर्चातून याचा उभी केला जाईल किंवा देशी कर्ज काढून ही रक्कम उभी केल्या जाईल. आपल्या भारताचा GDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न 200 लाख कोटी आहे. त्या 200 लाख कोटीमध्ये हे 12 लाख कोटी म्हणजे फक्त 6% आहेत. आणि हे 6% बोजा जो आहे सध्याच्या नॉर्म्सप्रमाणे आपल्या कुठलंही सरकार 35% वित्तीय तूट करू शकते. आणि त्या तुटीमध्ये नवीन नॉर्म्सप्रमाणे फक्त व्याजाचा उल्लेख करायचा असतो. व्याजाची गणना होते, मूळ मुद्दल नंतर भरायचं असते. आज जर आपण या 14 लाख कोटीवरती 6% व्याजाचा दर धरला तर 6% प्रमाणे व्याज द्यावं लागेल. पण हा जो 14 लाख कोटी खर्च होणार आहे भारतातच खर्च होणार आहे. त्या सगळ्या वस्तूवरती 14% ॲव्हरेज GST गव्हर्नमेंट लावेल. म्हणजे 28% आणि 0% इथं ॲव्हरेज काढलं 14% येईल. हा 14% हा GST सरकारला मिळेल आणि 6% व्याज द्यावं लागेल. म्हणजे परत 8% सरकारचं उत्पन्न वाढणार आहे. आता हे त्याच्यामुळे हे एवढे उभे करणं सहज शक्य आहे. आणि याच्याकरता लोकवित्त म्हणजे पब्लिक फायनान्समधली योजना जर केली तर सरकारला ते सहज उभे करता येतात. देशी कर्जातून उभं करता येईल आणि हा पैसा देशातच राहणार आहे ही त्याची आर्थिक बाजू आहे आणि हे सहज शक्य आहे. अविनाश सर, आपण एक मुद्दा चांगला मांडला की हा पैसा जो येणार आहे हा पैसा कुणाच्याही खिशातून ज्येष्ठांच्या खिशात जाणार नाही, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ही नागरिकांची शंका नक्कीच दूर झालेली आहे. आणि अर्थाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. जो आपला आजचा घोषवाक्य आहे हे घोषवाक्य तेच आहे की बा अर्थोत्पादनाशिवाय सन्मान प्राप्त होऊ शकणार नाही ज्येष्ठांना, कारण त्यांच्या अडचणी आपल्याला सोडवता येणार नाही. आणि त्या अनुषंगाने आपण हा उपक्रम आपण कसा राबवणार आहे किंवा काय तुमच्या संकल्पना आहेत प्रभूजी सरांनी आणि तुम्ही सुद्धा इथे मांडलेल्या आहेत योजनेच्या संदर्भामध्ये. मला आता एक त्या योजनेलाच पकडून योजनेचा धागा पकडूनच मला तुम्हाला एक विचारायचं आहे की या योजनेचा एकूणच समाजाच्या देशाच्या अर्थकारणावर कोणता परिणाम अपेक्षित आहे? स्वतंत्र भारतातील ही पहिली अशी योजना असणार आहे की जिचा पाया समानतेवर आधारित आहे. या योजनेमध्ये जात पात पंथ ग्रामीण शहरी पेन्शन घेणारे न घेणारे स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव न करता ज्येष्ठ एक ज्येष्ठ या नात्याने प्रत्येक ज्येष्ठाचा विचार केला जाणार आहे आणि प्रत्येक ज्येष्ठाला ते पैसे मिळणार आहे. आणि समानता याचा आधार असल्यामुळे ज्येष्ठ काय करतील, 10,000 रुपये मिळाल्यानंतर तो काही अमेरिकेत जाणार नाही. तो ते पैसे आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर स्वतःच्या आरोग्यावर नातींच्या शिक्षणावर खर्च करेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीवरती खर्च होईल. हा कुटुंबात हे उत्पन्न आल्यानंतर कुटुंबाचं आरोग्य वाढेल, समाज स्वास्थ्य वाढेल आणि एकंदरच कुटुंबाचं जीवनमान उंचावेल. आणि दुसरी आणि तिसरी पिढी ही देखील आपल्या आजोबांबद्दल त्यांना असं वाटतं की बाबा माझे आजोबा किती निस्वार्थी आहेत, त्यांना मिळणारी पेन्शन ते घरात खर्च करतात आणि कुटुंब व्यवस्था बळकट होईल. हा झाला एक भाग. आपल्या भारताचं काय आहे की लोकांजवळ क्रयशक्ती नसल्यामुळे भारताची बाजारपेठ ही नेहमी करता मागणीच्या अभावामध्ये अडकलेली आहे. आणि मागणीत नसल्यामुळे पुढे प्रश्न येतो आणि अर्थव्यवस्थेत एक प्रकारची मंदी आलेली आहे. ज्यावेळेला हा सगळा पैसा ज्येष्ठ जे भारतभर पसरलेले आहे, खेडोपाडी आहेत, संपूर्ण भारतभर हा खर्च जेव्हा होईल ज्येष्ठांचा कन्झम्शन, ह्या कन्झम्शनमुळे अनेक उद्योगधंदे वाढतील, ॲक्टिव्हिटीज वाढतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, कोरोनाची मंदी दूर होईल आणि अर्थव्यवस्था ही नेहमीकरता तेजीमध्ये राहील. खेड्यातून शहराकडे येणारा जो प्रवास आहे तो थांबेल. इतकंच नाही तर कौटुंबिक सौहार्द वाढेल आणि देशाची अर्थव्यवस्था ही फक्त माणूस या नावानेच तो ज्येष्ठ ओळखला जाईल. जातपातीचं कुठलंही लेबल राहणार नाही आणि समानतेकडे वाटचाल करणारी ही योजना राहील. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे असा आहे की सरकारला वेगळ्या कुठल्याही गोष्टी टाकून देशाची अर्थव्यवस्था वाढवण्याची आता गरज नाही आहे. ज्येष्ठांच्याद्वारे लहान लहान पॉकेट्समध्ये पैसे जातील, लहान लहान उद्योगधंदे वाढतील, किराणा वाढेल, बाकी व्यापार वाढेल, मध्यम उद्योगधंदे वाढतील, लघु उद्योगधंदे वाढतील आणि एकंदरीतच ज्येष्ठांना जसा फायदा होईल तसा तरुण पिढीला कामं मिळतील.
आणि संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही तेजीकडे नेहमीकरता प्रवास करेल, त्याची आज खरी गरज आहे. सर्वात प्रथम तर अविनाश सर, तुम्ही हे फार चांगलं सांगितलं की ही जी योजना आहे ही योजना समानतेच्या दर्जावर आहे, समानतेच्या पातळीवर आहे, दर्जावर म्हणण्यापेक्षा. कारण इथे केवळ ज्येष्ठांनाच मदत होणार नाही आहे, सहकार्य होणार नाही, तर कुटुंबालाही होणार आहे, किंबहुना देशाला सुद्धा होणार आहे. आणि तरुण रोजगार जे आहे त्या तरुणांना रोजगाराची गरज, तीसुद्धा रोजगार व्यवस्था बळकट होण्यासाठी सुद्धा या योजनेची मदत होणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की निस्वार्थी ज्येष्ठ राहणार आहेत आणि आर्थिक कुटुंब व्यवस्था जी आहे ती सुद्धा बळकट होणार आहे. अत्यंत सुंदर असं आपण इथे विवेचन केलेलं आहे प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात. तिसरा प्रश्न मी प्रभूजी सर तुमच्याकडे घेऊन येते आहे. ज्येष्ठांसाठी विशेष दर्जा मागताना सामाजिक सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक सुरक्षितता, आरोग्य याचाही काही विचार आपण केलेला आहे का? या संदर्भात सुद्धा विचाराधीन आपण आहात का हे नमूद करावं. सर्व ज्येष्ठांना, ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकही आलेला आहे, मध्यमवर्गीय आलेला आहे, उच्च वर्णीय आलेला आहे, सगळ्या प्रकारचे जे उच्च आर्थिकदृष्ट्या जो सबळ आहे अशा सगळ्यांचा याच्यामध्ये विचार केलेला आहे. याच्यामधून आम्ही कोण्याही ज्येष्ठाला, ती व्यक्ती असो, ती व्यक्ती स्त्री असो, पुरुष असो, असं कोणालाही याच्यामधून आम्ही बघत नाही आहे. तर अशा सर्व ज्येष्ठांना एक अशा प्रकारचं विशेष दर्जा असा त्यांना मिळावा, तोही संवैधानिक असावा, या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. तर ही मागणी एवढी कशा करता आहे की आता ज्येष्ठ हा झाल्यानंतर त्याची मानसिक शक्ती कमी होते, शारीरिक शक्ती कमी होते, त्याला एकूण घरामधलं सुद्धा त्याचं जे वातावरण असतं त्याला ज्या पद्धतीचं मिळायला पाहिजे ते त्या पद्धतीचं मिळत नाही. आणि शारीरिकसुद्धा ज्याला याच्यामध्ये आपण म्हणतो दौर्बल्य किंवा त्याच्या अनेक व्याधी या काळामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या असतात. अशा परिस्थितीमध्ये याला सर्वसामान्य तरुण वगैरे यांच्या बरोबर उभं राहणं, कुठेही रांगेत लागणं, कुठेही त्याला त्या पद्धतीने जाणं हे तेवढं शक्य होत नाही. आणि आज आपल्या देशाची लोकसंख्या भरपूर आहे, आपण पाहतो कुठेही गेलं तर आपल्याला गर्दी दिसते. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या सर्व ठिकाणी मग ते आरोग्याची व्यवस्था, दवाखाने असो, मग किंवा बाजार व्यवस्था असो, बँका असो, ऑफिसेस असो, इव्हन एवढंच नाही तर मतदान केंद्रसुद्धा हे सुद्धा असो. आत्ताच तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आत्ता जी एक निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये मी अक्षरशः, मी आता 76 वर्षाचा आहे आणि मी, माझी बायको, आम्ही रोगही 1.5 तास रांगेत होतो. माझं कमरेचं ऑपरेशन झालेलं आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये मला 1.5 तास, मग अशी जर ही जर माझी अवस्था आहे, असे माझ्यासारखे अनेक ज्येष्ठ असतील, तर या सगळ्या ज्येष्ठांना अशा प्रकारचा एक विशेष दर्जा त्या ठिकाणी मिळावा, त्यांच्याकरता वेगळी व्यवस्था असावी. मग ती कुठेही असो, मग ती कोणत्याही दवाखान्यात असावी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये असावी, कोणत्या त्याच्याकरता मग सिनेमागृह असावं किंवा तुमचं ज्याला आपण म्हणू शकतो बगीचे आहेत, तिथे फिरायला गेले आहेत, तिथे त्यांची बसण्याची व्यवस्था वेगळी असावी. त्यांना पादचारी मार्ग आहेत, त्या मार्गाने त्यांना जाण्याची व्यवस्था स्वतंत्र असावी. अशा त्यांच्याकरता सगळ्या ठिकाणी जिथे जिथे अशी गर्दी असते, ट्रेनमध्ये आपण पाहतो, बसमध्ये पाहतो, या सगळ्या ठिकाणी ज्येष्ठांच्याकरता त्यांना एक विशेष दर्जा देऊन त्यांची ती स्वतंत्र व्यवस्था बसण्याची, उठण्याची, ह्या दृष्टीने अशी ती झाली पाहिजे. हे आमची या दृष्टीने, विशेष दर्जाच्या दृष्टीने ही अशी मागणी आहे. कारण शेवटी हे असं आहे ना की शेवटी आता आपण पाहतो की पूर्वीची जी लॉन्जिटिव्हिटी होती, आज ती लॉन्जिव्हिटी व्यक्तीची वाढलेली आहे. पूर्वी 40 ही लॉन्जिव्हिटी होती, आज ही झालेली आहे, आज जवळजवळ 50 ते 60च्या दरम्यान आहे ही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लॉन्जिव्हिटी वाढलेली आहे, पण त्याचबरोबर त्या ज्येष्ठांच्या व्याधीसुद्धा ह्या वाढलेल्या आहेत. आणि म्हणून असा व्याधीग्रस्त जो ज्येष्ठ आहे त्याच्याकरता सर्व ठिकाणी समाजाच्या विविध क्षेत्रात, राष्ट्रीय क्षेत्रात, कौटुंबिक क्षेत्रात त्याच्याकरता स्वतंत्र अशा प्रकारचं एक ज्याला आपण विशेष अशा प्रकारचं स्थान त्याच्याकरता देण्यात यावं आणि ती व्यवस्था
ही सरकारने करावी अशी माझी त्याला प्रामाणिक अशी आमची मागणी आहे. ज्येष्ठांसाठी विशेष सुरक्षा आणि ती सामाजिक सुरक्षा असावी आणि आरोग्य लक्षात घेता हा प्रत्येक ज्येष्ठांच्या अगदी हृदयाच्या जवळचा प्रश्न आहे आणि ही वास्तविकता आहे की जी आता प्रभूजी सरांनी इथे नमूद केलेली आहे की आताच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली आणि त्यांना 1.5 तास तब्बल रांगेमध्ये तिष्ठत उभं राहावं लागलं. हा अनुभव गाठीशी घेऊनच आपण इथे उत्तर दिलेलं आहे की बा ही सुद्धा आमची मागणी असावी आणि ही अत्यंत रास्त आहे सर. कारण ज्येष्ठांच्या आरोग्याचा आणि सामाजिक सुरक्षिततेचा जर आपण दर्जा नाही वाढवला तर त्यांच्यामध्ये जगण्याची खरी ऊर्जा निर्माण होणार नाही. ती ऊर्जा त्यांची तेवत ठेवण्यासाठी आम्हीसुद्धा सरकारला या ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखतीच्या अनुषंगाने ही मागणी रास्त आहे म्हणून आम्ही ती उचलून धरायला हवी आणि ती शासनाने मान्य करायला हवी असं माझंसुद्धा एक व्यक्तिगत मत मी इथे नमूद करते आहे. सर मी तेलंग सरांना तुम्हाला एक प्रश्न विचारते. अविनाश सर, या योजनेला काही कायदेशीर आधार आहे का? कारण काय होतं की बऱ्याचशा योजना येतात आणि कागदावर राहतात त्यांच्या डस्टबिनमध्ये जातात, पण याला काही कायदेशीर आधार आहे काय ही बाजू आपण नमूद करावी की या योजनेला काही कायदेशीर आधार आहे का? खरं म्हणजे आपण आपल्या संविधान त्यांचं स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. कारण आपलं संविधान 1952 साली अंमलात आलं. त्याच्यामध्ये कलम 41मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की इतर नागरिकांसोबतच ज्येष्ठांच्या शिक्षणाचा हक्क, ज्येष्ठांना बाकीचे हक्क, त्याच्यासोबतच सामाजिक सुरक्षिततेचा आणि मदत मिळण्याचा हक्क घटनेत नमूद केलेला आहे कलम 41. आणि त्याच्यामुळे त्याच्या अंतर्गत त्यांनी अशी सूचना केलेली आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आपापल्या स्तरांवरती या व्यवस्था केल्या पाहिजेत. आणि त्याच्या अंतर्गत ही आमची मागणी आहे की त्या कलम 41चा आधार घेऊन ही आर्थिक व्यवस्था राज्य सरकारांनी, केंद्र सरकारने केली पाहिजे. ज्या ज्या योजना समानतेच्या पायावर आधारित नसतात त्यांना सुप्रीम कोर्ट नाकारते. आपल्या घटनेमधील आर्टिकल 14 आणि आर्टिकल 16मध्ये कुठलाही भेदभाव नागरिकांमध्ये करता येत नाही. आणि त्याच्यामुळे ही जी योजना आहे जिच्यामध्ये आम्ही कुठल्याही आधारावर भेदभाव केलेला नाही आहे, धर्म, जात, प्रांत, शहरी, ग्रामीण, त्याच्यामुळे ही जी योजना आहे ही सुप्रीम कोर्टामध्ये देखील टिकणारी आहे आणि त्याच्यामुळे याला भक्कम कायदेशीर आधार आहे हे मला इथे नमूद करायचं आहे. अविनाश सर, आपण सांगितलं की ही योजना अत्यंत, या योजनेला भक्कम आधार आहे आणि अगदी बरोबर आहे की या योजनेला भक्कम आधार आहे, पण या योजनेला राजकीय पक्ष, सरकार मान्य करतील का हा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. दुसरी एक गोष्ट की ही योजना त्यांनी का मान्य करावी हाही महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यांच्या भूमिका व आपली भूमिका या भिन्न असल्यामुळे ही कोंडी कशी फुटेल याच्यावर आपण सविस्तर सांगावं. आज भारतामध्ये 121.60 कोटी लोक हे मतदार आहेत आणि ज्येष्ठांची मतदारसंख्या ही 18.18 कोटी आहे, म्हणजे 18 कोटी 18 लाख. आणि प्रत्येक ज्येष्ठ मतदार असल्यामुळे ज्येष्ठांचं मतदानही भरपूर प्रमाणात होत असल्यामुळे ज्येष्ठांनाच आपल्या मताची किंमत माहीत नाही. या देशामध्ये गेल्या 3 निवडणुका आपण पाहिल्या तर ज्या पक्षाला 31% मतं मिळतात तो सरकार बनवतो. यावेळेला भाजपला 37% मतं मिळालेली आहेत आणि त्यांना 303 जागा मिळालेल्या आहेत, म्हणजे 272च्या पेक्षा 21 जागा जास्त मिळाल्या आहेत आणि 31%मध्ये त्यांना बरोबर 272 जागा मिळतात. तर हे 31% मतदान हे सरकार बनवायला पुरेसं आहे. आणि ह्या 18 कोटी 18 लाखांपैकी फक्त 17 कोटी लोकांनीच मतदान केलं आणि वरच्या 1 कोटी 18 लाख लोक जे अतिज्येष्ठ आहे त्यांनी मतदानही नाही केलं. तर हे 17 कोटी लोकांचं मतदान हे 31%मध्ये 60% होते. म्हणजे ज्येष्ठ म्हणजे ती पूर्व दिशा, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. आणि ज्येष्ठांना आपली एकदा ताकद कळली तर ज्येष्ठ मंडळी त्याला सत्तेवर बसवतील आणि ज्येष्ठांना वाटते त्याला सत्तेवर ते काढू शकतात. ही ताकद आम्हाला ज्येष्ठाची व्होट बँक तयार करायची आहे आणि एकदा काही व्होट बँक तयार झाली की आम्हाला राजकीय पक्षाकडे जायची गरज नाही, सरकारच आमच्याकडे येईल, सगळे पक्ष आमच्याकडे येतील आणि तेव्हा आम्ही त्याला सांगू की ही आमची मागणी आहे, ही रास्त मागणी आहे. त्याच्यामुळे आमचा असा प्रयत्न आहे की ज्येष्ठांची व्होट बँक करायची. सगळे प्रश्न आपोआप मार्गी लागतात, राजकीय पक्ष ज्येष्ठांच्या मागे येतात आणि त्याच्यामुळे ही कोंडी फोडणं सहज शक्य आहे. फक्त ज्येष्ठांनी एकत्रित यायला पाहिजे, आपलं संघटन उभं केलं पाहिजे, आपल्या समस्या आपल्यालाच सोडवायच्या आहेत
अशी शक्ती आपल्या मागण्यांच्या मागे उभी केली पाहिजे आणि तोच आमचा प्रयत्न आहे, त्याचा आम्ही पाठपुरावा करतो आहे. अविनाश सर, तुम्ही खूप सुंदर सांगितलेलं आहे की बा प्रश्नही तुमच्याचकडे आणि उत्तरही तुमच्याचकडे आहे. म्हणजे तुम्हाला राजकीय पक्ष मान्य करतील की नाही, ही जी कोंडी जी होती, सरकार मान्य करेल की नाही ही जी कोंडी, ही कोंडी या कोंडीची किल्ली पण तुमच्याचकडे आहे. आणि अत्यंत सुंदर आपण सांगितलं की यासाठी आम्हाला म्हणजे आणि अभ्यासपूर्ण सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे मला इथे तुमचं अभिनंदन करायला लागेल, कारण तुम्ही म्हटले की बा वोट बँक जी ज्येष्ठांची जर आपण वोट बँक तयार केली तर सरकारला हे मान्य करावंच लागेल आणि परतून सरकारच्या मागे आम्ही धावणार नाही तर सरकार आमच्या मागे धावेल. आणि खरोखरच ही जागरूकता सर्व समाजामध्ये, देशामध्ये, सर्व नागरिकांमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती यायलाच हवी. आणि अत्यंत सुंदर असं आपण इथे कोंडी फोडलेली आहे या प्रश्नाची. एक शेवटचा प्रश्न मी घेऊन जाते प्रभूजी सरांकडे. प्रभूजी सर, या योजनेची अंमलबजावणी कशी काय होईल, आपले काही ज्येष्ठांना सांगण्याचं काही आव्हान आपण ज्येष्ठांसाठी करू शकता की ही जे सगळे योजना आहे आणि महत्त्वाचा विषय आपला की याचा आर्थिक योजनेला धरून आपला विषय आहे, तर याची अंमलबजावणी कसं करता येईल या संदर्भात आपण काही प्रेक्षकांना आव्हान करू शकाल काय? निश्चितच याच्याकरता, या सगळ्या योजनांची अंमलबजावणी करण्याकरता निश्चित अशी आपल्याजवळ योजना आहे. आजच्या काळामध्ये आपण असं पाहतो, आधुनिक तंत्रज्ञान हे फार मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेलं आहे. बँकांचं, जनधन खाती, त्यानंतर पोस्टल बँका, या सगळ्या यांचं जाळं जे आहे हे संपूर्ण जगभर मोठ्या प्रमाणावरती पसरलेलं आहे. आणि याच्यामुळे या सर्वांच्या माध्यमामधून आपण ही जी काही आणि त्यांचे अकाउंट्स आहेत, या सगळे जनधन खाती आहेत, त्या व्यक्तींचे सगळ्यांचे अकाउंट्स त्या बँकांमध्ये वगैरे असल्यामुळे सरळ ही 10,500 रुपयाची रक्कम जी आहे, हा सन्मान निधी जो ज्याला आपण म्हणतो, हा सन्मान निधी त्यांच्या खात्यावरती सरळ त्या ठिकाणी जमा होईल. आणि त्याच्यामुळे ही याची जी या सगळ्या योजनेची अंमलबजावणी ही योग्य रीतीने होऊ शकते. बँकेच्या एकदा त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर तिथे भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही, तिथे मफरातफरीचा प्रश्न नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने या सर्व जनधन योजना, बँका, पोस्टल अकाउंट्स, या सगळ्या याच्या माध्यमातून आपण तर मागच्या याच्यात म्हटलंही आहे की बँका तर आता ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरपोचसुद्धा बँकिंग व्यवस्था पोहोचवण्याकरता तयार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने ही सगळ्या प्रकारच्या या योजना सरकारच्या त्या याच्याद्वारे त्यांनी जर ज्येष्ठ नागरिकांनी आपला अकाउंट उघडला बँकेमध्ये, आणि तो सुद्धा अगदी छोट्या एका रकमेमध्ये उघडला जातो. आता तर सरकारने तो इतकं सोपं करून टाकलेलं आहे अकाउंट उघडणं बँकेचं, तर त्या दृष्टीने त्या सगळ्या याच्यामध्ये ही सगळी सुरक्षितता याची राहते. दुसरा मुद्दा असा आहे की याला आपण थोडासा कायदेशीर आधारसुद्धा देऊ शकतो. हा कायदेशीर आधार कसा आहे, आपल्या इथे ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे. या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या आधारावरती त्याच प्रकारचं एक अशा प्रकारचा कायदा असा सरकारने तसा तयार करावा जो त्याची क्षमता, गरजा सगळा याचा विचार करून, आणि तो एकदम रिजिड असा नाही, तर ज्याला सहजगत्या ज्याला त्याच्यामध्ये उत्तर देता येईल, त्याची काही त्यांच्यामध्ये प्रश्नोत्तरं होऊ शकतील, अशा प्रकारचा एक असा कायदा ॲट्रॉसिटीच्या धर्तीवरती तसा तो करावा. आणि त्याच्याद्वारे याप्रमाणे एकूण मग अशा पद्धतीची याची अंमलबजावणी, आणि हेही करण्याकरता सरकारने याच्याकरता ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय असं आपल्या स्टेट आणि राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारांनी अशा प्रकारचं हे मंत्रालय आपल्या याच्यामध्ये निर्माण करावं. आणि त्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली या सगळ्या योजनांचं, ज्येष्ठ नागरिकांच्या करता ज्या काही विविध योजना आहेत, या सगळ्या योजनांची अंमलबजावणी त्याच्याद्वारे करावी अशी आमची अपेक्षा आहे. तर या दृष्टीने या सगळ्या योजनांचा, या सगळ्या याच्यामुळे हा जो सन्मान निधी आपण या ज्येष्ठांना देणार आहोत, याच्यामुळे काय होईल, एकूण कुटुंबातलं वातावरण जे आहे, हे कुटुंबातलं वातावरण याच्यामध्ये सौहार्दपूर्ण राहील, एकमेकांची काळजी घेण्याची राहील, एकमेकाला आदर देण्याची राहील. आणि त्याचबरोबर कुटुंब अव्यवस्थित आहे, समाजामध्ये सुद्धा याचा चांगला सकारात्मक परिणाम दिसेल. आणि याचा शेवटी पुढे राष्ट्रीय दृष्टिकोनातून सुद्धा याचा चांगला परिणाम दिसेल. म्हणून आम्ही असं म्हणतो, आमच्या
ज्येष्ठ नागरिक महामंडळाची संकल्पना आहे आमची की राष्ट्र के हित में समाज, समाज के हित में ज्येष्ठ और ज्येष्ठ के हित में परिवार, ही आमची संकल्पना आहे. आणि ही संकल्पना खऱ्या अर्थाने याच्यामधून साकार होऊ शकते आणि त्या दृष्टीने आमचं महामंडळ या दृष्टीने प्रयत्नशील आहे. माझं या सगळ्या योजनेच्या संदर्भामध्ये ज्येष्ठ नागरिकांना असं आव्हान आहे की त्यांनी या ज्या सगळ्या योजना आहे या सगळ्या योजनांचा योग्य लाभ घ्यावा आणि त्या दृष्टीने आपलं कौटुंबिक सामाजिक असं जे जीवन आहे हे सौहार्दपूर्ण करावं अशी मी त्या सगळ्या ज्येष्ठांना मी अशी विनंती करतो, एक प्रकारचं आव्हानच करतो. याबरोबरच मी ज्येष्ठांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी समाजामध्ये अशा पद्धतीची सर्व आपली एक अशा प्रकारची ज्येष्ठ नागरिक महामंडळं वस्त्यावस्त्यामध्ये अशी त्यांनी स्थापित करावीत आणि त्याच्या माध्यमामधून त्यांनी या महामंडळाला जोडलं जावं, त्यांनी संलग्नित व्हावं, जेणेकरून आपण संघटितरित्या आपला हा आवाज सरकार दरबारी उठवू शकू, आपल्या मागण्या योग्य रीतीने मान्य करू. आता आपली शारीरिक मानसिक क्षमता थोडीशी कमी आहे, पण त्याच्यामुळे एकदम आंदोलन तर नाही करू शकणार, पण आपण आपल्या आपल्या वस्त्यांमध्ये आपल्या क्षमतेनुसार, शारीरिक क्षमतेनुसार, मानसिक क्षमतेनुसार आपण अशा प्रकारची छोटी छोटी महामंडळं स्थापित करू शकतो आणि त्याच्याद्वारे या सगळ्या योजना ज्या आहेत या योजना सगळ्या आपण आपल्याकरता कार्यान्वित करू शकतो. प्रभूजी, आपण पण खूप अभ्यासपूर्ण मुद्दा मांडलेला आहे. म्हणजे आज आमचे दोन्ही अभिव्यक्ती अत्यंत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत आणि मुलाखत दिलेली आहे. कारण हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की ॲट्रॉसिटीच्या धर्तीवर आम्हाला सुद्धा, ज्येष्ठांना सुद्धा असा कायदा होणं गरजेचं आहे की जेणेकरून आम्ही पण सुरक्षित राहू शकणार नव्हे. तर त्यांनी एक बाजू महत्त्वाची इथे मांडलेली आहे की आम्ही कुटुंब, म्हणजे केवळ आमचं कुटुंबच नव्हे तर कुटुंब, समाज आणि देश या तिन्ही लोकांचा, तिन्ही घटकांचा विचार करून आम्ही प्रत्येक योजनेचा अवलंब करीत असतो आणि कायदा मांडण्याचा किंवा मागण्या मागण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो. आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट मला खूप आवडली इथे की त्यांनी म्हटले की यासाठी केंद्र व राज्य स्तरावर स्वतंत्र कॅबिनेट दर्जाचे ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय उभारण्यात यावं. ही अत्यंत जमेची बाजू आहे आणि बरोबर आहे अगदी. कारण प्रत्येकांचा संविधानाच्या अधिनियमानुसार प्रत्येकांना आपल्याला अधिकार मिळालेला आहे जगण्याचा. एक माणूस म्हणून जगण्यासाठी समानतेच्या पातळीवर असणारं हे महामंडळ आहे ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ. तर या महामंडळाला त्यांनी एक आव्हान पण केलेलं आहे इथे की बा या महामंडळाला, छोटे छोटे जे महामंडळ आहेत, आपण आंदोलन करू शकत नाही, पण आपापल्या वस्त्यांमध्ये छोट्या छोट्या मंडळांनी या महामंडळाला जॉईन व्हावं. आणि खरोखरच जर असे जॉईन झाले तर मला वाटत नाही की बा आपल्याला मंत्रालय उभारणं दूर राहील. ते आपण अगदी लवकरात लवकर आपण त्यापर्यंत आपण पोहोचू शकू असं मला सुद्धा मनातून वाटतं आहे. म्हणून मी शेवटी तुम्हाला एकच म्हणते आहे की ज्येष्ठ आहेत कुटुंबातील श्रेष्ठ, ज्येष्ठ आहेत कुटुंबातील श्रेष्ठ, नका देऊ त्यांना कष्ट. सन्मानाचा हात द्या फक्त, सन्मानाचा हात द्या फक्त, मग बघा कधीच येणार नाही ज्येष्ठांना केविलवाणं वृद्धत्व, कधीच येणार नाही ज्येष्ठांना केविलवाणं वृद्धत्व. आणि म्हणून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बाब जायला हवी, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला हवी. हाच एक खरा उद्देश घेऊन आम्ही इथे मुलाखत घेतलेली आहे. आणि खरोखरच सर, प्रभू सर, तुमचंसुद्धा अभिनंदन. तेलंग सर, तुमचंसुद्धा अभिनंदन. दोघांचे अभिनंदन करते आणि धन्यवाद देते. नागरिकांना पुनश्च आवाहन करते की तुम्ही या महामंडळाला जॉईन व्हा. धन्यवाद.